मुंबईतून एक अभिनव आणि अभिमानास्पद बातमी समोर येते। देशात पहिल्यांदाच संगीतमय रस्ता अर्थात मेलडी रोड मुंबईत साकारण्यात आला असून या रस्त्यावरून प्रवास करताना जय होच्या धूनमधून देशभक्तीची भावना जागृत होणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोस्टल रोडवरील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्गावर या देशातील पहिल्या मेलडी रोडचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 11 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राहुल शेवाळे तसेच मान्यवर उपस्थित होते। उद्घाटनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राहुल शेवाळे यांनी स्वतः वाहनातून प्रवास करत या संगीतमय रस्त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला। वाहन चालवताना स्लमडॉग मिलेनियर चित्रपटातील प्रसिद्ध जय हो या गाण्याची धून ऐकू येणं हा एक वेगळाच आणि आनंददायी अनुभव असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। हा प्रकल्प सध्या सुमारे 500 मीटर अंतरावर विकसित करण्यात आला असून पुढील काळात तो आणखी वाढवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। या प्रकल्पासाठी हंगेरीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून हंगेरीचे काउन्सिल जनरल यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आलं। तसेच या अभिनव संकल्पनेची मांडणी केल्याबद्दल खासदार राहुल शेवाळे यांचेही विशेष आभार मानण्यात आले। मुंबईत आणि देशातही पहिल्यांदाच असा मेलडी रोड साकारण्यात आल्यानं शहराच्या नावात आणखी एक नाविन्यपूर्ण आणि अभिमानास्पद भर पडली आहे। भविष्यातही नागरिकांसाठी अशाच अभिनव सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू राहील असा विश्वास व्यक्त करत या उपक्रमाला शुभेच्छा देण्यात आल्या। या रस्त्यावर एक अभिनव अशा प्रकारची संकल्पना ही राबवण्यात आलेली आहे। पहिल्यांदा ही संकल्पना हंगेरीमध्ये राबवण्यात आली होती, ज्यामध्ये ज्यावेळी या रस्त्यावर केलेल्या मार्किंग्सवरनं गाडी साधारणपणे 60च्या वेगाने जाते, त्यावेळी आपल्याला गाण्याचा आवाज किंवा संगीत ऐकू येतं। अशा प्रकारचा संगीतमय रस्ता हा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। एक अभिनव अशा प्रकारची संकल्पना आहे। पहिल्या टप्प्यात 500 मीटरच्या रस्त्यावर या ठिकाणी हा संगीत रस्ता तयार करण्यात आलेला आहे। आमचे राहुल शेवाळेजी यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला। सीजी साहेब देखील या ठिकाणी आहेत, त्यांच्या मदतीने हा रस्ता आपण या ठिकाणी केलेला आहे। आणि नुकतंच मी आणि शिंदे साहेबांनी त्याच्यावर एक ड्राईव्ह घेऊन त्याचा अनुभव घेतला आणि स्लमडॉग मिलेनियर मधलं जे गाणं आहे अतिशय सुप्रसिद्ध, ते गाणं जय हो गाणं हे त्याच्यावर वाजतंय। त्यामुळे एक अभिनव अशा प्रकारची संकल्पना राबवण्यात आलेली आहे, त्याबद्दल मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग आपला कोस्टल रोड यावर मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि राहुल शेवाळे यांनी प्रवास करताना संगीतमय रस्त्याचा अनुभव घेतला आणि जय हो चं गाणं, त्याची धून ऐकायला मिळाली। खरं म्हणजे अतिशय अभिनव असं ही संकल्पना आहे आणि भारतातला हा पहिला रस्ता आहे। आता 500 मीटर आहे, वाढत जाईल आणि खऱ्या अर्थाने मुंबईकरांच्या मनामध्ये देशभक्ती जागृत करणारा हा संगीतमय रस्ता या ठिकाणी मुंबई महापालिका आणि आपले राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून झालेला आहे। राहुल शेवाळे यांना मी धन्यवाद देतो। हंगेरियन टेक्नॉलॉजी आहे आणि कॉन्सुलेट जनरल पण इकडे आहेत, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो। आणि भारतातला हा पहिला संगीतमय रस्ता या ठिकाणी सुरू केलेला आहे, त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या उपक्रमाला शुभेच्छा देतो। फॉरेन जारी जो काउंसिल जनरल है हंगेरी के, वो भी हमारे बीच उपस्थित है और मुंबई में पहली बार या शायद देश में पहली बार एक मेलडी रोड तैयार करने का प्रयास हुआ है। हंगेरी की ये टेक्नोलॉजी है और इसको इस हमारे जो छत्रपति संभाजी महाराज कोस्टल रोड है उसके ऊपर उसको लाया गया है, जिसमें जो मार्किंग्स किए गए हैं, इन मार्किंग्स पर जब गाड़ी करीब 60 की स्पीड से चलती है तो उस समय हमको म्यूजिक सुनाई देता है, संगीत सुनाई देता है। अभी उसमें हम लोगों को जय हो जो गाना है वो गाना सुनाई दे रहा है
अलग अलग प्रकार का संगीत उसमें हम लोग कर सकते हैं। अभी 500 मीटर का एक स्ट्रेच आधे किलोमीटर का इस पर तैयार हुआ है और इसकी सफलता को देखते हुए और उसमें जो लर्निंग्स है उसके आधार पर इस रोड पे आगे भी मेलोडी रोड तैयार करने का विचार हम लोग करेंगे। सब पत्रकार लोक बी जरा चलो. विरोधकांना कोणतं गाणं ऐकवणार? ठीक आहे, आता आम्ही आता आज खुशीत आहोत त्यामुळे आम्ही त्याच्यावर बोलणार विरोधकांना नाही. काय बोलणार? लगातार जो है बॉलीवुड त्यांना एकच गाणं ऐकावं लागेल, जागो मोहन प्यारे. फडणवीस है जो बॉलीवुड को निशाना बनाया जा रहा है। पहले रोहित शेट्टी के ऊपर फायरिंग होती है, फिर रणवीर सिंह के ऊपर धमकी भी बोलते हैं। गैंग को देवा भाव का डर खत्म हो गया सर फरार है सर, क्या मुंबई पुलिस देखिए पहली बात तो यह है कि जिन लोगों ने किया उनको अरेस्ट किया है और ये संदेशा भेजने वाले सही है कि गलत है या बहती गंगा में कोई हाथ धो रहा है, इसको भी ढूंढने का काम चल रहा है। कोई भी गैंग हो मुंबई में हम उनको पैर पसारने नहीं देंगे। इससे पहले भी प्रयास जिन्होंने किया, मुंबई पुलिस ने उनको अपनी जगह दिखाई है और अभी भी कोई भी प्रयास करेगा तो जगह दिखाई जाएगी। कई बार ये ध्यान में आता है कि कुछ पब्लिसिटी लेने के लिए भी ऐसी चीजें की जाती है, क्योंकि जब किसी स्टार के स्टाफ को धमकी मिलती है तो उसकी बड़ी खबर बन जाती है और फिर वो दिन भर खबर चलती है, उसमें से पब्लिसिटी लेने की भी कोशिश होती है। तो मुझे लगता है इससे किसी को डरने की आवश्यकता नहीं है। मुंबई पुलिस ये बहुत सक्षम है, ढूंढकर निकालेगी और ठोकेगी। क्या कानून व्यवस्था बिगाड़ने की कोशिश कुछ लोग कर रहे हैं जानबूझ देखिए ये चलते ही रहता है, लेकिन मुंबई पुलिस बहुत सक्षम है। थैंक यू सर। के? सभी पत्रकार लोगों ने संगीतमय रास्ते का आनंद लिया.